हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्व? मस्त आहेत ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ. तर ही आजची सुरुवात जी झाली आहे ती मस्त अशा उंबरठ्याच्या लेपनाने झाली आहे. आज आहे महाशिवरात्री. तर सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा. दर मंगळवार, गुरुवार प्रत्येक सणाला मी असं उंबरठ्याला लेपन हे नेहमी करत असते. खूप छान पॉझिटिव्ह रिझल्ट आहे. तुम्ही सर्व नक्की करत असणार. असे हे चमच्याने व्यवस्थित केले की सर्व लेपन हे एकसारखे लागते मस्त. आणि साईडच्या ज्या कडा आहेत त्या हाताने व्यवस्थित आपण मग पूर्ण करून घ्यायच्या हळदीच्या लेपनाने. अशा पद्धतीने आपले एकसारखे असे सुंदर छान असे हळदीचे लेपन एकसारखे छान मस्त झाले आहेत. तुम्ही पण नक्की असं स्पूनने करू शकतात छान. त्यानंतर आपला जो प्रवेशद्वार आहे तो स्वच्छ करून त्यावर स्वस्तिक काढून घेतले आहे. तर स्वस्तिकला नेहमी असे काढायचे, त्याला कट कधीच मारायचा नसतो. वरून अर्ध कंप्लीट केले, मग खाली परत स्टार्ट करून पूर्ण केली आहे स्वस्तिक. छान अशी स्वस्तिक काढून घ्यायची आणि त्यामध्ये 4 टिंब द्यायला विसरायचे नाही. आणि साईडला 2-2 रेषा हे नक्की व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. उंबरठ्याचे जे लेपन केलेले आहे ते छान असे वाळेपर्यंत त्यानंतर मी करून घेतले आहे. स्वच्छ सर्व देव उजळून घेतलेले आहेत. मला अशी छान सोन्यासारखे चमकतात ना तेव्हाच मला एकदम छान वाटतं. सर्व पूजेचे भांडे असो किंवा सर्व पूजेमधले देव असो स्वच्छ केले की लखलख खूप छान वाटते. आज सर्व देवांना छान असे चाफ्याचे फुलं वाहिलेले आहेत व जे आहे पांढरे फुलं ते वाहिलेले होते. भगवान शंकरांना पांढरा रंग सुद्धा खूपच प्रिय आहे. त्यानंतर उंबरठ्यावर छान अशी सुंदर रांगोळी काढली मी. मस्त अशी रांगोळी उंबरठ्यावर काढून झालेली आहे.
अशा पद्धतीने आपली उंबरठ्याची रांगोळी सुंदर अशी झालेली आहे. तुमच्याजवळ जर एवढा वेळ नसेल तर साधी असली तरी चालेल, पण रांगोळी नक्की काढत जा. एवढा सोपस्कर करण्याची सुद्धा काही गरज नाही. माझ्याजवळ आहे म्हणून मी काढली आहे. तुम्हाला जशी येते तशी, पण अवश्य रांगोळी नक्की उंबरठ्यावर काढत जा. आज सरांना पण सुट्टी होती, मग त्यांना म्हटलं आज पूजा तुमच्या हाताने करा, तर तेही तयार झालेले. मग आजची पूजा त्यांच्या हातानेच झाली. तर आता करूया आपण पूजेची सुरुवात आपण अभिषेकापासून करणार आहोत. तर सर्वात आधी दिवे प्रज्वलित करून घेतले, नंतर अगरबत्ती ओवाळून घेतली आहे. नंतर सर्वात आधी आपण करणार आहोत गणेशाची पूजा. आधी गणपती बाप्पांना अभिषेक करून घेणार आहोत. त्यानंतर रुद्रयंत्र असेल तुमच्याकडे तर त्यांचा अभिषेक करायचा. मग त्यानंतर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला जातो. तुड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम भद्रां कर्णं मृणयाम देवां भद्र पश्येमाक्षभिर्यजत्रास्तर अंगे पुष्टवासं तनूभिः शमं देव हितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तयो अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु ददास्तु. ओम शांतिः शांतिः शांतिः. ओम गणपते नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेवं केवलं हर्तासि त्वमेवं केवलं हर्तासि. असे मी गणपती अथर्वशीर्ष आदीन म्हणून घेतले पूर्ण. असा सर्वात आधी गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेतला. आज सर्व मी त्यांच्याकडून करून घेत होते. हे मी नव्हते करून घेत, कदाचित महादेवांचीच इच्छा असेल. त्यांच्याकडून आज पूजा घडणार होती आणि घरातल्या कर्त्या व्यक्तीकडून पूजा करणे ही खूप खूप छान आणि भाग्याची गोष्ट आहे. मला पण खूप छान वाटत होते. कसं असतं ना, आपणच नेहमी करायचं, आपणच बाजूला एका साईडला पुस्तकं वाचायचं, एका हाताने करायचं, आपणच पूजा करायची. तर मला खूप भारी वाटत होतं. मी एका साईडला मंत्र स्तोत्र म्हणत होते आणि त्यांच्या हाताने पूजा होत होती. ते पूजा करत असताना त्यांच्या हाताला हात लावत होते मी, म्हणजे दोघांच्या हाताने ती पूजा देवापर्यंत पोहोचत होती. तर बाप्पांची अशी छान यथासांग पूजा या ठिकाणी झालेली आहे. बाप्पांना आता आपण स्वच्छ करून त्यांना पुढे आपण स्थापन करून घेऊया त्यांची मूर्ती. खायची पानं असतील त्यावर तुम्ही बाप्पांना विराजमान करू शकतात, किंवा तुमच्याकडे जर नागवेलीची पानं असतील तुम्ही त्याच्यावर देखील बाप्पांना विराजमान करू शकतात. जर काही नसेल तर आंब्याच्या पानांवर सुद्धा बाप्पांना विराजमान करू शकतात. तेही नसेल तर तांदूळाचे आसन द्यायचे गणपती बाप्पांना आणि त्यावर त्यांना विराजमान करायचे. गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर त्यांना परत स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि मस्त त्यांना तांदूळाचं आसन दिले, त्यावर विराजमान करून त्यांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण केलेल्या आहे. तसंच एक फूल देखील वाहून घ्यायचे आहे. महादेवांची पिंड घेतली, त्यावरही आधी पाण्याने मग दुधाने नंतर परत पाण्याने अभिषेक केलेला. त्यानंतर ज्यांच्याजवळ रुद्रयंत्र आहे त्यांनी रुद्रयंत्रावर सुद्धा पाण्याचा अभिषेक करायचा. व ते जे पाणी आहे रुद्रयंत्राचं, तर घरात एखादी चिडचिडा व्यक्ती किंवा एखादी आजारी व्यक्ती असेल त्यांना देखील ते पाणी द्यायचे आहे. रुद्राभिषेक करताना जे आपलं पुस्तक आहे सेवेचं, त्यात सर्व स्तोत्र मंत्र दिलेले आहेत. तुम्हाला जर ते म्हणता येत नसेल तर दिंडोरी प्रणीतसुद्धा यूट्यूबवर एक चॅनल आहे, त्यात रुद्राभिषेक पूर्ण दिलेला आहे. त्यांनी पूर्ण संस्कृतमध्ये म्हटलेला आहे तो. तर तुम्ही ते देखील चालू ठेवून रुद्राभिषेक करू शकतात. तर माघ कृष्ण चतुर्दशीस महाशिवरात्र असे म्हणतात. ही महत्त्वाची मानली जाते. हा दिवस भगवान शंकरांचा उपासनेचा दिवस असतो. या दिवशी उपवास करतात, अभिषेक करतात, लघुरुद्र महारुद्र करतात, बेलाची पानं भक्तीने वाहतात. शिव ही ज्ञानाची देवता आहे. त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत असते.
कैलासाच्या उत्तुंग शिखरावर बसलेले भगवान शंकर आपल्याला समजावतात, शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोहोचले पाहिजे. कल्याणाचा मार्ग हा काटेरी अवघड असतो. प्रत्येक ठिकाणी चढण्या असतात. कठीण साधनेशिवाय शिवत्व कधीच प्राप्त होत नाही. तर हे जे बेलाचे पान आहे ते आपल्या झाडाचेच आहे. पुढे मी बेलाचे झाड लावले होते आणि इतके सुंदर पानं आले होते. त्याला मोजकेच पानं आले होते, पण खूपच छान होते. मधलं पान अतिशय मोठं आणि साईडचे 2 छोटे छोटे असे 4-5च पानं आले होते, पण खूप छान होते. आता मी तुम्हाला शिवरात्रीची एक छोटी कथा सांगणार आहे. एक पारधी जंगलात सावज शोधण्याकरता झाडावर बसला होता. संपूर्ण दिवस गेला, परंतु त्याला शिकार गवसली नाही. सायंकाळी हरणाचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरता आला. पारधी बाण सोडणार तेवढ्यात त्यातील एक हरिण पुढे येऊन पारध्याला म्हणाला, "हे पारध्या, तू बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे. परंतु मी तुला एक विनंती करतो. मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे." हरणाने वचन दिल्याने पारध्याने त्याची विनंती मान्य केली. दूरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय कानावर येत होते. पारधी या झाडावर बसला होता. ते झाड बेलाचे होते. सहज त्याने गंमत म्हणून एक एक पान तो खाली टाकत होता. त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवर ती बेलाची पाने पडत होती. नकळत का होईना त्या पारध्याच्या हातून शिव उपासना घडली. हरिण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हटले की आता मला मार, मी माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे. तेव्हा लगेच हरणी पुढे आली आणि तिनं म्हटलं, त्यांना नको, मला मार, मला माझे पत्नीधर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे. त्वरित हरणाची लहान पिल्लं पुढे आली आणि म्हणाली, आईला नको, आम्हाला मार, आम्हाला आमचे पुत्रधर्माचे कर्तव्य पार पाडू दे. ते पाहता पारध्याच्या मनात विचार आला, हे प्राणी मात्र असून देखील आपापल्या कर्तव्याला चुकत नाहीत, तर मी माझा मानवधर्म, दयाधर्म का सोडू? त्याने सर्वांना जीवदान दिले. देवाधिदेव महादेव हे सर्व पाहून हरणावर आणि पारध्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपा आशीर्वाद दिला. सर्वांचा उद्धार केला. हरिणीला मृग नक्षत्र म्हणून व पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमी करता स्थान दिले. हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस होता महाशिवरात्र. ओम महादेवाय नमः. ओम हरये नमः. ओम अव्यग्राय नमः. ओम हराय नमः. ओम अव्यक्ताय नमः. ओम सहस्रपदे नमः. ओम अनंताय नमः. ओम परमेश्वराय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. उचल परत. नमः शिवाय.
परत उचल. ओम नमः शिवाय शिवाय. ओम नमः 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 शिवाय. सर्व पूजा झाल्यानंतर मी पुढे रांगोळी काढली, कारण आधीच रांगोळी काढली की मग आपली साडी किंवा काही धक्का लागतो आणि मग ती रांगोळी खराब होते. त्यामुळे सर्व पूजा झाल्यानंतर मी पुढे रांगोळी काढली. त्यानंतर आम्ही आरती केली. आधी गणपती बाप्पाची, मग शंकराची, देवीची अशी सर्व आरत्या करून घेतल्या. अशा पद्धतीने आपली साधी सोपी पूजा या ठिकाणी झालेली आहे. भगवान श्री शंकरांना एवढीच प्रार्थना केली की सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती, सर्वांना निरोगी आयुष्य दे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.